श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याला गुढी का उभारतात हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या गुढी उभारण्यामागचे शास्त्र काय आहे ते. उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी. हिंदूंचं नववर्ष म्हणजे मराठी लोकांचंही नवीन वर्ष सुरू होतं. महाराष्ट्रात मराठी नववर्षाची सुरुवात ही घरोघरी गुढी उभारून करण्यात येते. पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात असतो. याला महापर्व असंही म्हणलं जातं. मराठी घरांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुढी उभारली जाते. या गुढीला विजयाचं प्रतीकही म्हटलं जातं. अंगणात रांगोळी, दारात तोरण आणि घराच्या दारात कुठे बाल्कनीत तर कुठे गच्चीवर यशाची, विजयाची आणि आपुलकीची गुढी उभारली जाते. गुढी उभारणं म्हणजे त्यासाठी उंच अशी बांबूची काठी, त्यावर रेशमी साडी, चोळी, कडुलिंब आणि आंब्याची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठी, मग त्यावर चांदी किंवा पितळाचा कलश अशी गुढी मांगल्याचं प्रतीक असते. पण तुम्ही कधी विचार केला का की तुमच्या घरातील कोणी हा प्रश्न विचारला का, गुढीपाडव्याला ही अशी गुढी का उभारली जाते ते? यंदा गुढीपाडव्याचा सण हा मंगळवारी 9 एप्रिल 2024ला साजरा करण्यात येणार आहे. गुढी उभारण्याची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने शके गणनेला केली होती. धार्मिक शास्त्रात असा उल्लेख आहे की शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडून प्राण फुंकले. या सैन्यांच्या जोरावर त्याने शत्रूंचा पराभव केला. या विजयाचं प्रतीक म्हणजे शालिवाहन शके असं नवीन वर्षाची सुरुवात असते. आपल्यामधील आणि आपल्या आजूबाजूतील वाईट वृत्तींवर विजय मिळवण्यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते. गुढी आणि रामायणाचा संदर्भ. रामायणानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रभू रामाने वालीचा वध करून प्रजेला त्याच्या जाचापासून मुक्त केलं होतं. रामाच्या विजयाचं प्रतीक म्हणजे ही विजयाची गुढी उभारण्यात येते. त्यासोबतच या तिथीला प्रभू श्रीरामांचा 14 वर्षांचा वनवास संपला होता. म्हणून गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत भारतात आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. तर दुसरीकडे या दिवशी धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. भगवान श्री विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला होता. त्यामुळे ही तिथी म्हणजे भगवान विष्णूंचा मत्स्य रूपा जन्म दिवस मानला जातो. त्याशिवाय पडव किंवा पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठीत अपभ्रंश करून त्याचा पाडवा असा शब्द तयार झाला. या शब्दाचा मराठी अर्थ हा चंद्राची कला असा होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेने वाढतो, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र पाडवा असे म्हटले जाते. गुढीपाडव्याचा अर्थ काय? गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा असं संबोधलं जातं. गुढीपाडवा हा सण रब्बी पिकांच्या कापणीचं प्रतीक मानलं जातं. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. गुढीपाडवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध. महाराष्ट्रात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या स्मरणार्थ गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी महाराष्ट्रात विजयाचे ध्वज घराबाहेर फडकवतात. गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. गुढीपाडव्याची आख्यायिका. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातील एक आख्यायिका अशी आहे की महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली. या काठीची त्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला पूजा केली. ही परंपरा आजही पुढे चालवण्यात येत आहे. तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार
श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परतले, म्हणून गुढीपाडवा हा उत्साहात साजरा करण्यात येतो. अशीच अजून एक आख्यायिका आहे, ज्यात म्हटलं गेलं आहे की पार्वती आणि शंकरांचं लग्न पाडव्याला ठरलं. त्यानंतर तृतीया तिथीला पार्वती आणि शंकरांचं लग्न झालं असं म्हणतात. तर या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा करण्यात येते. गुढीपाडव्याचे महत्त्व. वेदशास्त्रात असाही उल्लेख आहे की सत्ययुगाची सुरुवातही याच तिथीला करण्यात आली होती. तर या तिथीला महान ज्योतिषी आणि गणितज्ञ भास्कराचार्य यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस, महिना आणि वर्ष मोजून पंचांगाची रचना केली. गुढीपाडवा पहिला दिवस हा चंद्राची पहिली अवस्था मानली गेली आहे. गुढीपाडव्याविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली का? तुम्हाला गुढीपाडव्याविषयी अजून कोणती गोष्ट माहीत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.